नीट पेपर फूट प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होत असल्याची भावना व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने केली आहे। संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात निवेदने देत काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत। नीट पेपर फुटी संदर्भात सोशल मीडिया आणि विविध प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्रावर संशय व्यक्त केला जात आहे। मात्र सर्वच कोचिंग क्लासेस या गैरप्रकारांमध्ये सहभागी नसून काही मोजक्याच मोठ्या अकॅडमी, कॉर्पोरेट क्लासेस आणि आर्थिक फायद्यासाठी काम करणाऱ्या संस्थांमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी होत आहे। काही मोठे क्लासेस महाविद्यालयांशी टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खाजगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरत आहे। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि सरकारची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात अल्प फीमध्ये शिक्षण देणारे अनेक सामान्य क्लास चालक प्रामाणिकपणे काम करत आहेत। मात्र काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्यांची नाहक बदनामी होत असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे। यासोबतच संघटनेने सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत। नीट आणि जेईई सारख्या परीक्षा रद्द कराव्यात, पेपर फुटीत सहभागी आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांवर कायदेशीर बंदी आणावी, तसेच महाविद्यालय आणि क्लासेसमधील टायअप पद्धतीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। तसेच एक देश एक बोर्ड, एक अभ्यासक्रम आणि एकच परीक्षा हे धोरण देशभर लागू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे। 12वीच्या परीक्षेचे स्वरूप स्पर्धात्मक करून त्यावरच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश द्यावा आणि विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती अनिवार्य करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पेपर फुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर धोरण आखावे अशी मागणी कोचिंग क्लासेसचे वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राने केली आहे। सदर विषयी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस सचिन सरोदे व कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली। पेपर फुटी संदर्भात आमचं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम हा पेपर ज्यांनी फोडला, जो मुख्य सूत्रधार आहे, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावरती FIR झाला पाहिजे आणि FIR झाला नाही तर त्यासाठी आमच्या आंदोलनाची पण तयारी आहे। परंतु त्याच्यावरती प्रथमतः FIR झाले पाहिजे, तातडीने बंद गेले पाहिजेत। फक्त मोठे गावकर क्लासेस बंद केला नाही पाहिजे, तर अनेक असंख्य लातूरमध्ये हा सगळा सुसवट चाललेला आहे त्या क्लासेसवाल्यांचा, मोठ्या क्लासवाल्यांचा, तो बंद झाले पाहिजेत। त्याचप्रमाणे हे जे सगळं जे चालू याच्यामध्ये कोणत्या तरी राजकीय गोष्टीचा किंवा व्यक्तीचा हात असल्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत, ही आम्हाला खात्री आहे। गोष्टीचा किंवा व्यक्तीचा हात असल्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत, ही या देशामध्ये ही शोकांतिका आहे किंवा दुःख आहे। न्याय मागायचा असेल तर रस्त्यावर उतरावं लागतं, निवेदनं देऊन होत नाही। कोचिंग क्लासेस संचालक संघटना गेली अनेक वर्षापासून सामान्य क्लास संचालकासाठी काम करते आणि अशा घटना घडत असताना ज्यावेळेस प्रॉपर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यावर दिसतोय की 3 लोकांनी आत्महत्या केलेली। माझ्याकडे यादी आहे, त्याच्या अगोदर 2017 मध्ये पण 2 मुलांनी आत्महत्या केली होती, राजस्थानला आणि उत्तर प्रदेश, बिहारला। तर अशा आत्महत्या झाल्यानंतर पण शासनाला सांगावं लागतं की बाबा सदोष गुन्हा दाखल करा, हे शोकांतिका आहे। आणि जर ही मागणी पूर्ण होत नसतील, आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागत असेल तर शासन म्हणून शासनाची काही जबाबदारी आहे की नाही, ती करताना शासन दिसत नाही, म्हणून जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती तयारी आमची आहे।